नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी केटीच्या महाविद्यालयातील सहाय्यक प्राध्यापक डॉक्टर गणेश रावसाहेब पाटील. विद्यार्थी मित्रांनो, आपण ऑडिट व टॅक्सेशन या नवीन विषयाची ओळख व अभ्यासक्रम या विषयाची माहिती आज बघणार आहोत. अंकेक्षण. हिशोब तपासण्यातील प्रतिशब्द अंकेक्षण आहे. अंकेक्षण या विषयाची सुरुवात प्राचीन ग्रीक या राज्यात झाली. एकल व्यापारी संस्था, भागीदारी संस्था, सहकारी संस्था, सरकारी संस्था, खाजगी मर्यादित प्रमंडळे, सार्वजनिक अमर्यादित प्रमंडळे, सरकारी खाते इत्यादी या सर्वांना आर्थिक वर्षात त्यांना मिळालेले उत्पन्न आणि त्यांनी केलेला खर्च याची तपासणी कायदेशीर नोंदणीकृत हिशोब तपासणीकडून करून घ्यावी लागते. सरकारचे सुद्धा हिशोब तपासणीसाठी स्वतंत्र खाते असते. या खात्यांकडून सरकारच्या महत्त्वाच्या खात्यांचे अंकेक्षण केले जाते. अंकेक्षणाची सविस्तर माहिती कौटिल्याच्या अर्थशास्त्रात मिळते. कौटिल्याच्या अर्थशास्त्रात अंकेक्षणाबद्दलचे विचार मांडलेले आहेत. त्यावेळच्या अर्थव्यवस्थेत सरकारच्या तिजोरीत अफरातफर होऊ नये यासाठी चोख व्यवस्था केलेली आढळते. कौटिल्याच्या अर्थशास्त्रात रकमेच्या अफरातफरीच्या 40 पद्धतींचे विश्लेषण केलेले आहे. भारतात जसजसा औद्योगिक विकास होत गेला तसतसा अंकेक्षणाचा सुद्धा विकास झाला. ऑडिट या शब्दाची उत्पत्ती लॅटिन भाषेतील ऑडायर या शब्दापासून झाली. ऑडिट हा अंकेक्षणातील इंग्रजी प्रतिशब्द आहे. ओडायर म्हणजे ऐकणे. पूर्वी ग्रीक राज्यात हिशोब लिहिण्यासाठी एखाद्या तज्ज्ञ व्यक्तीची नियुक्ती केली जात असे आणि ही तज्ज्ञ व्यक्ती आपला जमा खर्चाचा तपशील निपक्षपाती व तज्ज्ञ व्यक्तीला ऐकवत असे. हा तज्ज्ञ व्यक्ती तो हिशोब ऐकल्यावर आपले मत प्रदर्शित करीत असे. तेथूनच अंकेक्षणाची सुरुवात झाली. भारतात प्रचलित असलेली एक नोंदी पद्धत व अंकेक्षणाची पद्धत ही त्यावेळच्या मानाने सुटसुटीत असे. कारण हिशोब लिहिणे ही केव्हाही चांगले असते, कारण त्याची कायमस्वरूपी नोंद असते. एक नोंदी पद्धतीनंतर द्विनोंदी पद्धतीचा विचार केला जातो. सन 1494 मध्ये इटलीतील लुका पेसिओला यांनी द्विनोंद पद्धतीचा शोध लावला. प्रथम इंग्लंडमध्ये इसवी सन 1844 मध्ये इंग्लंडच्या अधिनियमानुसार परमंडळाचे हिशोब लिहिण्याचे पद्धती स्वीकारली. त्याचवेळी त्या हिशोबाची तपासणी करण्यासाठी कायद्यात तरतूद करण्यात आली आणि अंकेक्षणाचे काम करणारी व्यक्ती ही जमा खर्चाचे पूर्ण ज्ञान असणारी व्यक्ती असावी असे वाटू लागले आणि त्या दृष्टीने इंग्लंडमध्ये 11 मे 1880 रोजी चार्टर्ड अकाउंटंट या संस्थेची स्थापना झाली. तज्ज्ञ व कुशल असे लेखापाल व अंकेक्षक तयार करणे हा या संस्थेचा मुख्य उद्देश होता. भारतातही अंकेक्षक तयार करण्याच्या दृष्टीने इसवी सन 1949 मध्ये चार्टर्ड अकाउंटंट या संस्थेची स्थापना झाली. 1956च्या अधिनियमानुसार भारतात ज्या खाजगी आणि सार्वजनिक प्रमंडळांची स्थापना झाली त्या सर्वांना प्रमंडळ अधिनियमानुसार आपले हिशोब हे अंकेक्षकाकडून तपासून घेणे सक्तीचे करण्यात आले. इतरांनी लिहिलेले हिशोब हे तपासून ते बरोबर आहेत तसेच ते नियमानुसार आहेत असे प्रमाणपत्र देणाऱ्या व्यक्तीला अंकेक्षक म्हटले गेले. या अंकेक्षकाचे अधिकार, कर्तव्य व जबाबदाऱ्या ह्या कायद्याने निश्चित केल्या गेल्या. हिशोब लिहिण्याची एक कला असते आणि त्या व्यक्तीने लिहिलेले हिशोब अधिकृत आहेत असे सांगणारी व्यक्ती ही वेगळी असते. ही वेगळी असणारी व्यक्ती म्हणजे अंकेक्षक होय आणि केलेले हिशोबाची तपासणी म्हणजे अंकेक्षण होय. अंकेक्षणाला कंपनी कायद्यानुसार महत्त्व आहेच, पण आजच्या काळात कर्ज प्राप्त करणे, नवीन कर्ज मिळवणे, आपले हिशोब कसे स्वच्छ आहेत हे पटवून देणे, तसेच जनता, सरकारी अधिकारी, मालक, बँका, विमा कंपन्या आणि सरकार यांनाही पटवून सांगण्यासाठी अंकेक्षण हे महत्त्वाचे आहे. ऑडिटिंग अँड टॅक्सेशन या विषयात प्रथम सत्रात आपण अभ्यासणार आहोत ते म्हणजे अंकेक्षण.
अंकेक्षणामध्ये पहिल्या प्रकरणात अंकेक्षणाची प्रस्तावना, तत्व आणि अंकेक्षण प्रक्रिया याचा आपण अभ्यास करणार आहोत. विषयाची ओळख करून घेताना आपण बघितलेच, अंकेक्षण म्हणजे एखाद्या व्यवसायातील किंवा अन्य संघटनेच्या आर्थिक व्यवहारांची सत्यता आणि त्याचे परिणाम तपासून व पडताळून पाहण्याच्या दृष्टीने त्या व्यवसायाच्या किंवा संघटनेच्या हिशोबांच्या पुस्तकांचे तसेच मूळ कागदपत्रांचे परीक्षण करणे व त्याबाबत अहवाल देणे म्हणजेच अंकेक्षण होय. या प्रकरणामध्ये आपण अंकेक्षणाची व्याख्या व अर्थ तसेच अंकेक्षणाचे स्वरूप व व्याप्ती याचा अभ्यास करणार आहोत. त्याचप्रमाणे अंकेक्षणाची उद्दिष्टे, अंकेक्षणाचे महत्त्व व फायदे याचाही अभ्यास केला जाणार आहे. जमा खर्चातील चुकांचे प्रकार, अफरातफर याबद्दलची सविस्तर माहिती या प्रकरणात आपण घेणार आहोत. अंकेक्षणाचे विविध प्रकार याचाही अभ्यास आपण करणार आहोत. अंकेक्षण कार्यक्रम, अंकेक्षण नोंदवही, अंकेक्षण कागदपत्रे याची माहिती या प्रकरणात आपल्याला मिळणार आहे. त्याच पद्धतीने अंतर्गत नियंत्रण, अंतर्गत तपासणी व अंतर्गत अंकेक्षण या सगळ्यांचा एकत्रित अभ्यास आपण प्रकरण पहिले अंकेक्षणाची प्रस्तावना, तत्व आणि अंकेक्षण प्रक्रिया यामध्ये करणार आहोत. प्रकरण 2 तपासणी, प्रमाणन आणि अंकेक्षण अहवाल, तसेच याला पावती परीक्षण असेही म्हणतात. व्यवसाय संस्थेमध्ये झालेल्या अनेक व्यवहारांच्या नोंदी हिशोब पुस्तकात केल्या जातात. हिशोब पुस्तकात करण्यात आलेल्या नोंदींची सत्यता तपासून पाहणे ही हिशोब तपासणीच्या कामाचा सर्वात महत्त्वाचा भाग आहे. व्यवहारात नोंदींची सत्यता तपासून पाहण्यासाठी अंकेक्षकाला अनेक कागदपत्रांचा किंवा दस्तऐवजांचा आधार घ्यावा लागतो. उदाहरणार्थ पावत्या, करारपत्रके, खरेदी व विक्री दस्तावेज इत्यादी. या दस्तऐवजांनाच हिशोब तपासणीची साधने असेही म्हणतात. ज्या दस्तऐवज किंवा कागदपत्रांच्या साहाय्याने हिशोब पुस्तकात नोंदी करण्यात आलेल्या आहेत त्या दस्तऐवज किंवा कागदपत्रांची तपासणी अनेक मार्गांनी करण्यात येते. त्यासाठी अंकेक्षकाला विविध पद्धतींचा अवलंब करावा लागतो. व्यवसाय संस्थेची व्याप्ती आणि कार्यक्षेत्र आणि अंकेक्षणाची परिस्थिती यानुसार अंकेक्षणाची नेमकी पद्धत वापरता येते. याचवरून प्रमाणभूत म्हणून अंकेक्षणाच्या कोणत्या पद्धतीचा अवलंब करावा हे समजण्यासाठी अंकेक्षकाला वेगवेगळ्या पद्धती समजावून घेणे आवश्यक आहे. अशा पद्धतीला हिशोब तपासणी किंवा अंकेक्षणाची तंत्र असे म्हणतात. थोडक्यात पुरावे गोळा करून त्याचे मूल्यमापन करण्याच्या मूलभूत पद्धतीला अंकेक्षणाची तंत्र असे म्हणतात. या प्रकरणात आपण अंकेक्षणाची विविध तंत्रे, चाचणी तपासणी किंवा चाचणी परीक्षण, तसेच प्रमाणन तपासणी किंवा दस्तऐवज तपासणी हे आपण बघणार आहोत. तसेच सत्यापन, प्रमाणन आणि सत्यापन यातील फरक, मूल्यांकन, अंकेक्षण अहवाल याचाही आपण अभ्यास करणार आहोत. त्याचबरोबर लेखापरीक्षण व आश्वासन मानके हेही समजून घेणार आहोत. प्रकरण 3 कंपनी अंकेक्षण. आजच्या काळात कोणत्याही नवीन गोष्टींची सुरुवात करण्यापूर्वी त्यासंबंधीचे योग्य पूर्वतयारी करणे आवश्यक असते. म्हणजेच त्या विषयाची निश्चित योजना तयार करावी लागते. योग्य पूर्वतयारीसह केल्या जाणाऱ्या कामास अपेक्षित यश प्राप्त होते. उदाहरणार्थ एखाद्या व्यक्तीला आपल्या कुटुंबासोबत सुट्टीसाठी बाहेरगावी जायचे आहे, तर त्याविषयी अनेक विचार त्याच्या मनात घोळत असतात. जसे की कधी जायचे, कसे जायचे, त्यासाठी किती दिवस राहायचे, कोठे राहायचे, कोणत्या वाहनाने प्रवास करायचा इत्यादी. या सर्व गोष्टींचा विचार करून तो प्रवासाचे नियोजन करतो आणि त्यानुसार योग्य ती तयारी करतो. साहजिकच या पद्धतीने सर्व तयारी केल्यानंतर त्याला त्याच्या कामात सफलता मिळते. याच प्रकारे हिशोब तपासणीने देखील प्रत्यक्ष हिशोब तपासणीचे काम सुरू करण्यापूर्वी काही गोष्टींची पूर्वतयारी करणे आवश्यक असते. अर्थातच कोणत्या परिस्थितीत त्याची नेमणूक झाली आहे त्यानुसार त्याच्या पूर्वतयारीचे स्वरूप ठरू शकते. हिशोब तपासणीचे काम सुरू करण्यापूर्वी हिशोब तपासणीने काही विशिष्ट बाबी स्पष्ट करून घेण्याची गरज असते. जर हिशोब तपासणीस अनेक वर्षापासून संबंधित संस्थेच्या हिशोबांची हिशोब तपासणी करीत असेल तर त्याला संस्थेच्या व्यवसायाशी निगडीत अनेक बाबींची माहिती असते.
कंपनी अंकेक्षण ही एक अत्यंत जबाबदारीची आणि काळजीपूर्वक करायची नोकरी किंवा रोजगार असून व्यावसायिक नोंदींची काळजीपूर्वक तपासणी तो करत असतो. या प्रकरणामध्ये आपण अंकेक्षकाची पात्रता, अंकेक्षकाची नेमणूक, अंकेक्षकाचा मोबदला, अंकेक्षकाची पदच्युती किंवा हकालपट्टी, तसेच अंकेक्षणाचे गुण, अंकेक्षकाचे अधिकार, अंकेक्षकाची कर्तव्य आणि अंकेक्षकाच्या जबाबदाऱ्या याचा आपण अभ्यास करणार आहोत आणि या सर्व गोष्टी समजूनही घेणार आहोत. प्रकरण 4 कर अंकेक्षण. व्यवसाय संस्थेची आर्थिक विवरणपत्रे व्यवस्थापकांकडून तयार केली जातात. त्याचा अहवाल अंकेक्षकाकडून तयार केला जातो. प्रथमदर्शी ही विवरणपत्रे व्यवसाय संस्थेच्या मालकांसाठीच असतात. तथापि मालकांशिवाय इतर पक्षही अशा विवरणपत्रांबाबत उत्सुक असतात. उदाहरणार्थ कर अधिकारी, बँका, धनको, गुंतवणूकदार, कामगार प्रतिनिधी इत्यादी. काही विशिष्ट माहिती अशी असते जी या विवरणपत्रातून मिळत नाही. त्यामुळे अशा सूचना केल्या जातात की व्यवसाय संस्थेने अशा प्रकारची विशेष विवरणपत्रे तयार करावीत आणि अधिकारी वर्गाने त्याचा अहवाल सादर करावा. त्याचा उपयोग विविध वर्गातील लोकांना होऊ शकेल. उत्पन्न कर कायदा 1961 मध्ये अशा अनेक तरतुदी करण्यात आल्या आहेत, ज्यामध्ये कर आकारणी हेतू विवरणपत्रांचे अंकेक्षण तयार करणे आवश्यक असते. अशी कागदपत्रे जर योग्य प्रकारे अंकेक्षण करून सादर केली तरच काही सूट अगर सवलत कायद्याने देता येते. या प्रकरणामध्ये आपण कर अंकेक्षण, व्याख्या व वैशिष्ट्ये, तसेच आयकर कायद्यातील तरतुदीनुसार अंकेक्षणाची भूमिका, सूट सवलती, प्रमाणपत्र यासाठी मिळण्यासाठी लागणारी प्रमाणपत्रीकरण, तसेच निवडक कर अंकेक्षण, कर सल्ला आणि प्रतिनिधित्व याचा आपण अभ्यास करणार आहोत. प्रकरण 5 संगणकीय प्रणालीने अंकेक्षण. आधुनिक युग हे संगणकाचे, कॉम्प्युटरचे युग आहे. अनेक व्यवसाय संस्थेत संगणकाचा वापर नित्याचा झाला आहे, कारण संगणकाचा काम करण्याचा वेग प्रचंड आहे, त्याची कार्यक्षमता प्रचंड आहे, माहितीची संकलन क्षमता अधिक प्रमाणात आहे, तसेच माहिती साठवून व जपवणूकही होते. संगणकात विविध पद्धतीने आकडेवारी सादर करता येते, तसेच आकडेवारीचे वर्गीकरण, पृथक्करण विविध पद्धतीने करता येते. सांकेतिक भाषा व संस्थेचा जास्तीत जास्त वापर करता येतो. चुका होण्याची शक्यता कमी असते. त्याचप्रमाणे कर्मचारी वर्ग कमी प्रमाणात लागतो. संगणकाच्या या वैशिष्ट्यपूर्ण कार्यामुळे संगणकाचा वापर सर्व क्षेत्रात मोठ्या प्रमाणात होऊ लागलेला आहे. या प्रकरणामध्ये आपण संगणक आधारित अंकेक्षण, संगणकीय पर्यावरणातील अंकेक्षण नियोजन, संगणकीकृत हिशोब तपासणीतील समस्या, संगणकीकृत हिशोब तपासणीतील नियंत्रण, संगणकीय पद्धतीत कराव्या लागणाऱ्या अंकेक्षणाची कार्यपद्धती, संगणकीय हिशोबांच्या तपासणीमध्ये अंकेक्षकाची भूमिका, त्याचबरोबर संगणकाच्या सहाय्याने हिशोब तपासणीचे तंत्र आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे संगणकीय अंकेक्षण पद्धतीतील अफरातफर याचा आपण अभ्यास करणार आहोत. अंकेक्षण यामध्ये आपण अंकेक्षणाची मूलतत्वे आणि अंकेक्षण प्रक्रिया, प्रकरण 1, प्रकरण 2 मध्ये तपासणी, प्रमाणन आणि अंकेक्षण अहवाल, प्रकरण 3 मध्ये कंपनी अंकेक्षण, प्रकरण 4 मध्ये कर अंकेक्षण आणि प्रकरण 5 मध्ये संगणकीय प्रणालीचे अंकेक्षण या 5ही प्रकरणाचा एकत्रित अभ्यास आपण अंकेक्षण या प्रथम सत्रातील अभ्यासक्रमात आपण करणार आहोत. लर्निंग आउटकम. अंकेक्षण या विषयाचा विविध घटकांचा अभ्यास विद्यार्थ्यांना सक्षम बनवेल असे वाटते, कारण अंकेक्षण अंकेक्षकाला खूप मदत करत असते. कारण यानुसार अंकेक्षकाला मदतनीस म्हणून एक विविध आणि असा मोठा गट मिळतो आणि हा मोठा गट अंकेक्षण करत असताना खूप मोठ्या प्रमाणात मदत करत असतो आणि त्यामुळे तो विद्यार्थ्यांना सक्षम बनवेलच हे वाटते. अंकेक्षण
अंकेक्षण कार्यक्रम, अंतर्गत तपासणी, अंतर्गत नियंत्रण आणि अंतर्गत अंकेक्षण याच्या संकल्पना आणि तत्वाविषयी माहिती घेणे. संगणकीकृत प्रणाल्यांचे आश्वासन, मानके व कर अंकेक्षण याचे ज्ञान मिळवणे. लेखापरीक्षण, अहवाल तयार करण्याविषयी ज्ञान मिळवणे हे या अंकेक्षण या अभ्यासक्रमाचे आउटपुट्स किंवा लर्निंग आउटपुट्स आहेत. एक्झामिनेशन पॅटर्न. अभ्यासक्रमानंतर परीक्षा पद्धती कशी असावी हा मोठा प्रश्न विद्यार्थ्यांच्या मनात असतो. या विषयाचं जे काही परीक्षा पद्धत आहे ही 80-20 हा जुना अभ्यासक्रम 2013 पॅटर्ननुसार जो अभ्यासक्रम आहे आणि 2015ला सुधारित अभ्यासक्रम तयार झाला आणि त्यानुसार 80-20चा अभ्यासक्रम आहे. यामध्ये 20-20+60 असा अभ्यासक्रम आहे. यामध्ये टर्म अँड एक्झामिनेशन ही 20 मार्काची आहे. 60 मार्कची एक्झामिनेशन ही टर्म संपल्यानंतर म्हणजे 6 महिने झाल्यानंतर 6 परीक्षेच्या वेळेस ती घेतली जाते. 60 मार्काचं कन्व्हर्जन हे 20 मार्कात केलं जातं. असं हे टर्म अँड एक्झामिनेशनचं 20 मार्क्स आहेत. त्यानंतर प्रॅक्टिकल एक्झामिनेशन हे 20 मार्क्स आहे. दोन्ही सत्र संपल्यानंतर पुणे विद्यापीठ ही परीक्षा कंडक्ट करतं आणि त्या प्रॅक्टिकल एक्झामसाठी 20 मार्क आहे. त्यानंतर ॲन्युअल एक्झामिनेशन ही 60 मार्कची आहे. दोन्ही सत्र संपल्यानंतर पूर्ण सिलेबसवर आधारित 80 मार्कची परीक्षा पुणे विद्यापीठ घेतं आणि ह्या 80 मार्काचं कन्व्हर्जन 60 मार्कामध्ये होतं. म्हणून अशा पद्धतीने 20 आणि 60 अशा पद्धतीचा हा 100 मार्काचा आपला पेपर असणार आहे. 20 मार्क टर्म अँड एक्झामिनेशनसाठी, 20 मार्क प्रॅक्टिकल एक्झामिनेशनला आणि 60 मार्क्स ॲन्युअल एक्झामिनेशनला. अशा पद्धतीने आज आपण या पहिल्या लेक्चरमध्ये अंकेक्षण या विषयाची ओळख, अंकेक्षण या विषयाचा अभ्यासक्रम, अंकेक्षण या विषयाला परीक्षेचे स्वरूप इत्यादी आपण बघितलेलं आहे. आज आपण इथेच थांबूया. थँक्यू व्हेरी मच. या संदर्भात जर आपल्याला काही समस्या असतील, काही प्रश्न विचारायचे असतील तर तुम्ही माझ्या ईमेल ॲड्रेसवरती प्रश्न मला विचारू शकता. माझा ईमेल ॲड्रेस ganeshpatil@ktgmcollege.ac.in. थँक्यू व्हेरी मच.